होय रे. हा आपण कॉलेजमध्ये किती एन्जॉय केलं ना रे. हा भरपूर एन्जॉय केला आणि आपल्या दोघांवर किती जळायचा, अख्खा वर्ग जळायचा. खरंय बाबा, ते तर आहे. कारण आपली जोडीच इतकी भारी होती ना. बाकीच्या कोणाला काय होतं का, जो कसं मी एकदाच प्रपोज मारलं तर हा म्हणले. हा, तुला माहिती का, तुझ्या आधी ना मला खूप पोरांनी प्रपोज केलं रे. कोण तू नाव का म्हणून सांगितलं तेव्हाच? अरे मी म्हंटल जाऊन दे बाबा, तू उगाच भांडशील, मलाच भीती वाटायची म्हणून म्हंटल नको, नाही का आपलं चाललंय चांगलं तर कशाला उगाच. तेवढं आहे. हा. पण ते कसं होतं ते आता ते त्यावेळेच दिवसच वेगळे होते का, आता जरा दिवस बदलले. लय एन्जॉय केलं राव आपण. मला तर लय भारी वाटले. कॉलेज लाईफ इज बेस्ट लाईफ. हा मस्त होते एकदम. ते आपण कधीच विसरू शकत नाही. बरं मी काय म्हणतो, हा इथंच विसरून जायचं आपण. बघ बोलता बोलता विसरून गेलं. माणसं बिनसे येतात कोणी आपल्याला बघते, आपण त्या गार्डन मध्ये हा चल ना. ते माणसं बघायचं. चल चल चल. काय छान दिसतंय पण. हा का, माझ्यासारखं दिसत असेल. हा ना. मला ना खरं सांग का, तुला जर भेटलो नाही ना अगं करमतच नाही का. बघितलं काय बघितलं? तुला करमत की नाही करमत समजलं ना. नको उगाच मला भूलथापा मारू. अगं खरंच करमत नाही, तुही शपथ. बस माझी शपथ नको खाऊ तू, समजलं ना. जर तुला माझी एवढीच काळजी असली असती ना तर तू माझ्या मनाविरुद्ध जाऊन लग्न नसतं केलंस. तुला काय वाटतं मी काय माझ्या मर्जीने केलं का? अगं घरचे मागं लागले होते, तुला लग्न करावंच लागेल असं तसं. पाहुण्यातली नात्यातली नाही तर आपलं नागजण हे जण त्यांच्या दबावाखाली केलं ग. मी फक्त शरीराने लग्न केलं तेच सांग, पण माझं अख्खं म्हणणं तुझ्याकडे. अरे अक्षय, पण तुला माहित होतं ना आपलं कॉलेज पासूनच प्रेम आहे रे. मी तुला म्हंटल होतं थांब मी माझ्या घरी बोलते, पण तू का नाही ऐकलंस? का तुला एवढी घाई झालती? का तू लग्न केलंस? माझं मन तोडलंस रे तू. पण जाऊ, मी काय म्हणतो, माझ्या मनाविरुद्ध झाले ना. प्रेम तर मी तुझ्यावरच करतो ना, तिच्यावर आहे का? अरे अक्षय, माझं पण प्रेम तुझ्यावरच आहे रे. तुला माहितीये का, जसं तू माझ्या लाईफ मधून गेलास ना, जसं तू लग्न केलंस ना, खरंच मी कोणावरच नाही प्रेम केलं रे. आयुष्यभर तुझ्यासाठी मी वाट बघत बसल. आणि खरंच सांगते, बघ विश्वास आहे ना माझ्यावर? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नाराज व्हायचं नाही. आता आपण बघ मग दररोज भेटतो ना. हा मग बघ धरलेला हात आहे ना, मी आयुष्यभर सोडणार नाही. हे बघ, आधी पण तू असंच बोलला होतास मला, तेव्हा तू माझा हात सोडून दिलास आणि आता परत पकडतोय मला म्हणतो हा हात सोडणार नाही. तुला माहिती आहे माझं प्रेम कमी नाही. मी करीन तर तुझ्यावरच प्रेम करणार आणि लग्न तुझ्या संगच करायचं. मी हे करतो काहीतरी प्रयत्न. हा या अक्षला तर काय अक्कला दिसणार हो. हा सोन्यासारखी बायको आहे घरी, हा ती सोडून खुशाली इकडे लफडे करतोय म्हणल्यावर हो. हा नाही त्याच्या बायकोला सांगावं लागणार राहू, कुठंतरी आकळावं लागणार आहे. लय भारी पोरगी राहू ती अश्विनी. हा आणि इकडं बाहेर कुठं करतो अशी हो. हा बघ, तू नाराज करायचं नाही. तू नाराज झाली ना मला खरंच करमत नाही ग, मला जेवण जात नाही. मग खरंच तू माझ्या अजून पण तेवढंच प्रेम करतोस ना? जेवढं पहिलं करीत होतो ना त्याच्याहून जास्त मी आत्ता करतो तुझ्यावर प्रेम, आणि हे मी मरेपर्यंत राहणार. आणि मी पण. हा माझा शब्द आहे, मी तुला कधी सोडणार नाही आणि धोका देणार नाही. हे बघ, तू तुझ्या बायकोला सोडून दे. मी जे आहे ते तुला सांगते, मी अजून सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे रे. आपण दोघं करू ना लग्न, सुखी राहू दोघं. तेच म्हणतो, मला मी मस्त घरच्यांना सांगायचा प्रयत्न केला, नाही ना माझे वडील नाही ते नाही का. मस्त माझी इच्छा होती मला तुझ्या सांगित लग्न कर. पण मी काय म्हणतो, लग्न करू अगर न करू, तू माझ्यासाठी थांबली ना. आता माझ्याकडून झाली चूक की मला नाही शक्य झालं की घरच्यांमुळे दबावामुळे नाही. पण आहे ना काहीतरी बघतो होतं काही, तसं बी आपण बिगर न लग्न करता बी राहू शकतो ना. नाही तसं नाही राहायचं मला. बरं ठीक आहे, मी काहीतरी बघतो काय होते का. आता खूप दिवस राहिले आता मी तसं, तुला पण माहितीये. हा पाहुणे रावळे बी तुझे नाव ठेवतात की कवर पोरगी ठेवायची ते. मग नाही तू नार नको करू लग्न आपण, नको टेन्शन घेऊ. चालेल. बाई कवाचा बिचारा गेलाय, भूक लागते त्यांना माहितीये का. आणि खिचडी तर लय आवडते त्यांना, त्यांची आवडते खिचडी. माझा नवरा लय कष्टाचा आहे तसा. हे जे लाडू बनवायचे ते मस्त गोड. काय वहिनी एकूण खिचडी बनवते नवऱ्यासाठी. हायला लय जीव लावता नवऱ्याला तुम्ही. हा मग नवऱ्याला नाही जीव लावायचं तर कोणाला जीव लावायचं तुम्ही सांगा बरं. लय जीव दिसतो पण तुमच्याला आहे ना. हा काय म्हणताय, काय येणं केलं?
आलतो तुमच्याकडच. हा का? चहा ना का आता चहा आहे ना मध्येच पिलो मी लय पोट भरलंय मावलं चहा. काय अहो, भाऊजी जेव्हा येचाल तेव्हा तुम्ही असंच जाता, चहा घेत नाही, जेवत नाही, काय नाही. आमच्या गरीबाच्या घरचं खा वाटत नाही. नाही नाही तसं काही नाही बरं का वहिनी. तुम्हाला काय सांगत आता मध्ये लय भारी चहा होता तिथं. हा. कॅन्टीन आहे ना मध्ये आईद. कवा झाले? हा कवा झाले? कॅन्टीन झाली तिथं बगीच्यात. हा हा झाला. तिथंच मी चहा लय पिलो. आताच बघितलंय मी डोळ्याने बघितलंय. जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचं. आमचा नवरा मी आणि माझे मी घरी असते, मी कुठे कॅन्टीन बिंटिंगला जात नाही. त्याला काय करायचं, शेतातलं काम होत नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना भाऊजी, नवऱ्याला काय शेतीतलं जमत नाही. नाही. त्या सुट्ट्यात बाहेरचं बघतात काम तेवढं. हा बाहेरचे ते पक्के आहेत ऐक नाही. हा आणि मग मी काय शेतातलं घेते ना बायांकडून कडून. हा मी आताच बघितलं ना लय भारी काम करतोय ते तिथं. होय. हा बगीच्यात. हा का? हा हा नवीन काम बघितलं असेल. नाही ते काम नाहीत करत, कुणाला तर कामाला लावायचं असेल. हा नवीनच आहे, चांगली आहे जरा बरी भारी. हो काय हा काय काय काम? असं या डग्यात कमून सोन घेतात तुम्ही वहिनी. अहो या ढगात कुठं सांगितले हा? काय बाई, काय बोलताय तुम्ही? मला कळलं पाहिजे, काय म्हणताय तुम्ही? चांगलं चाललंय तिकडे गुलू गुलू. हा गुलुगुलू त्यांना लय सवय आहे. बारक्या पोरांना गुलुगुलू करायचं, चॉकलेट द्यायची, खायला द्यायचं. माझ्या नवऱ्याचा स्वभाव ना अख्ख्या वस्तीत नाही तसा माझ्या नवऱ्याचा स्वभाव आहे बघा. आहे ना मला लय स्वभाव होतो नवऱ्याचा पटत का. आता तुम्ही तर वहिनी? किती दिवसाचा दोस्त आहे? हा होत्या ना वहिनी. लहान लहान पोरी होत्या, मोठ्या पोरी होत्या. हा 18 19 20 वर्षाच्या पोरी होत्या. हा एवढं भोळ कवर राहता वहिनी तुम्ही. आता ह्यात काय बोल नाही. हा? लोकाला पुण्य केलेलं बरं आहे की आम्हाला पण लवकर पटापटा पोरं होतेली. सांगू का तुम्हाला स्पष्ट सांगू आता. हा लयच भोळेत पण वहिनी तुम्ही. अहो तुमचा नवरा तो अक्षय इतका चालू आहे ना. हा त्याची ती कॉलेजची मैत्रीण आहे का ती घेऊन बसलाय तिथं गुलगुलू गप्पा मारतोय तो. वरून नाही. म्हणतो लग्न करायचं त्यांचं लग्न ठरलंय. तुम्हाला खोटं बोलत नाही. ओ भाऊजी ग बसा, माझ्या नवऱ्यावर लय विश्वास आहे. माझा नवरा मला सोडून ना दुसऱ्या बायकडे असं वर नजर करून बघत नाही, माहितीये बाय, 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 का? काय- आज 9 वर्ष झालं आमच्या लग्नाला. काय विश्वास आहे तुमचा नवऱ्यावर. अहो का? बघायचं का तुम्हाला बघायचं का. नाही नाही तुम्हीच बघा, जावा. चला, ते तसलं स्वतः- माझ्या डोक्यात भरवू नका. आलाय घोटभर पाणी प्या. हे पाणी करून नका जावा. तुमचं पण तुम्हाला ना आता मी ना सगळं पितळ उघडं करतो. चला तुम्हाला दाखवतो वहिनी. तुम्हाला विश्वास नाही पटत. म्हणजे चला चला तुम्ही ऐका माझ्या बोलत चला. मी तुमचे आता असंच येऊ का ठेवून? हा असंच राहू द्या. नाही व तुम्ही काय खोटं बोलताय, जावा. मला नाही वहिनी विश्वास. विश्वास ठेवा जरा. आणि नाही निघल्यावर खरं खोटं. नाही निघाला मग मी चुंडी मारा अहो, तिथं नाही मारा मला. माझा नवरा तसा. चला तुम्हाला दाखवतो तुम्ही. लय काय बाई, विश्वास तुम्ही नवऱ्यावर माझ्या तुमचा. डोक्यात तर काय तरच खुळ भरलं बाई. म्हणलं काय तर लाडू हे चिवडा करावं जरा करा ना थोडं. आता तिथं लाडू, खायला चिवडा. माझ्या नवऱ्याला किती आवडते या. तिथं पहा लाडू चिवडा आता कसा आहे. हो चला काय बाई, अहो चप्पल घालू द्या, थांबा. चप्पला कशाला घालतात चला जातील काय परत तुम्ही ते. तर- अगं ऐक, काळजी करायची नाही. मी हाय म्हणलोय ना तुला, शेवटपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. बर जमल. तू आहे म्हणून मला काहीच वाटत नाही रे. तू जर नसला ना तर खूप टेन्शन येतं. आणि तुला माहिती का रे, मी दिवसभर तुझे स्वप्न बघत असते. दिवसभर माझ्या मनात ना फक्त तुझाच विचार चालू असतो. अगं माझं बी तसंच आहे. हा बघ, झोपेतून उठलं का तुझी आठवण, झोपायला लागलं का तुझी आठवण. मला माहिती आहे, मी जेवताना जरी ठसका लागला ना तूच आठवण काढीत असणार आहे. मग बाबा काढतच असते मी. हम्म. तुला काय माहिती रे. नाही तेवढं आहे. भाऊजी हे काय बघते मी माझ्या डोळ्यानं. तुम्हाला विश्वास नव्हता नाही वहिनी. बघितलं ना. मी तर आता काय बोलले नाही तुला. ते मला खरंच इथं माणसं 4 चौकात मारते. हा. मी काय करते, माझा विश्वास नाही बसत. तुम्हाला मी काय म्हणलो होतो गॅरंटी आहे ना. हा चला बरं मी काय म्हणतो, ऐक ना, हा. तू काय खाल्लंय की नाही सकाळी धरून. अरे नाही रे, मला लय भूक लागली. बरं तुला पाणीपुरी आवडते ना लई. अरे खूप आवडती. चला आधी पाणीपुरी चारतो तुला. हा. मग आणि मग नंतर फालुदा. बर, आणि ते झाल्यानंतर कच्ची दाबिली. बर तुला आज काय खायचं ते सगळं काय. चल हा, चल. हे काय, हे गेटच्या पलीकडून गाड्या लागतात सगळ्या. हा? हा ना, हा चल चल. चल. मी माझ्या नवऱ्यावर डोळं झाकून विश्वास ठेवला होता.
त्यांना असा धोका दिला असं कधीच वाटलं नव्हतं. किती विश्वासानं वागली मी त्यांच्यासोबत. त्यांनी माझ्यासोबत विश्वासानंच वागायला पाहिजे होतं ना. ऐक लय अंग दुखत आज. लय काम होतं जरा. लय पळापळ बी झाली. असं वाटतं लय काटाळं तर कामाचं, पण काय आहे, तुझ्यासाठी करावं लागतं ना. मी कामाला नाही गेलं तर काय व्हायचं? ते खांदेन ते लय दुखते पाय पोटऱ्या. खरंच कामावर गेलता तुम्ही? हा आ? तुला धूर लागलाय काय? धूर कमी करायचा. कशाला ना. ते डोळ्याला त्रास होत होता? धूर लागलाय मला. असं धूर लागलाय ना, काय झालं? आयुष्यभर ते धूर विजणार पण नाही आणि मुजणार पण नाही. काय झालं? कामावर गेलं तर मग काय झालं तुला? तुला माहिती ना, तुझ्या जीव आहे माझ्या सगळ्यांना. सगळं चालू तुझ्यासाठी. हो, लय जीव आहे तुमचा माझ्यात. मला एक क्षणी सोडून तुम्ही कुठं जात नाही. माझ्याशी काही खरं खोटं बोलत नाही तुम्ही. सर्व खरं बोलता. सगळं खरं बोलतो, तुला माहिती ना. खरं कामच गेलता. हा कामावर गेलं. आज थोडं जास्त काम होतं आणि थोडस इकडं तिकडं बाहेर बी जावं लागलं. त्याच्यामुळं बाहेर गेलो, तिकडे भूक लागली होती ना, मग तिकडे जेवण आलो. जेवायच काय नाही मी म्हणत. मला सोडून तुमचं बाहेर कुठं तर काही नाही ना दुसरं? हे अगं काय बोलते तू? तुला काय वाटतंय की नाही नवऱ्याला असं संशय घेते आणि बोलते? काय कामाला जातो म्हणजे काय बाहेर काय असतंय काय? घ्या बरं माझी शपथ. तुझी शपथ बाहेर कुठं काहीच नाही. नाहीच आपलं. हा खरं बोलताय ना? मग मी कशाला खोटं बोलू उगा? काय आपलं? हे काय आहे बघा. हे काय आहे? काय आहे? अग ते बस आजपर्यंत मी 9 वर्ष तुमच्या डोळे झाकून विश्वास ठेवलाय. ह्याच्या पुढे तुम्हाला किती काही सांगितलं ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण मी माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलंय. अगं काय नाही, ते कॉलेजचे फक्त मैत्रिणीचे, बाकी काही नाही. अशी कॉलेजची मैत्रीण तुमच्या मांडीला मांडी चिटकून बसता, तिला रोज खायला नेता, काय काय करता. माझी बाईनं बघायचं रानातलं शेतातलं, आणि तुम्ही बाहेर हे असं गुण उधळणार का? माझं पण काही तर जीवन आहे, पण तुम्हालाच माझे घेऊन आहे तर तुम्हाला सांगून त्याचा काय फायदा आहे? हो मीही येडे कुणाला सांगते? अगं तसं नाही. आमचं कॉलेजचं होतं प्रेम. आम्हाला लग्न बी करायचं होतं, पण आपलं इकडं लग्न झालं. मग माझ्याशी कशाला लग्न केलं? तुमचं तर कॉलेजमध्ये प्रेम होतं, तर माझ्या आयुष्य कशाला बरबाद केलं तुम्ही? तुमचं सुखानं संसार करायचा, तिकडे पळून जायचं. नाही, मी काय तुमचं वाटू केलं होतं? तू नाही केलं. रडू नको. मला घरचे म्हणले की पोरीचं लग्न करावं लागेल म्हणून केलं. नाही तर खरंच माझी इच्छा बी नव्हती. मी ते सांगत लग्न करणार होतो. खरं खरं सांग. ठीक आहे, बस मला ह्याच्या पुढं काय ऐकायचं नाही. हे तुमचं मंगळसूत्र घ्या आणि डिबोचे पेपर तिकडे न्यायला या. मला तुमच्या घरातलं काय नकोय आणि तुम्ही माझ्या दारात येऊ नका. आजपासून तुमची बायको मेली म्हणून समजायचं काय? अरे अक्षय, मला ना तुला आनंदाची गोष्ट सांगायची आहे. मला बी एक आनंदाची गोष्ट सांगायची. हा का? पण ऐक, पहिली माझी तू गोष्ट ऐक. बरं सांग. ऐक ना, माझ्या घरच्यांनी ना मला चांगला आणि पैशावाला मुलगा बघितलाय. हा, तुझी काय गोष्ट आहे ती सांग ना मला. आता माझ्या आनंदाचे सांगू का दुःखाचे सांगू? काय नेमकं काय म्हणायचं? सांग ना, काय सांगायचं होतं ते. क्षणात आनंदाची बातमी दुःखात बदलली का? अगं तुझं आणि माझं जे हे प्रेम प्रकरण चालू होतं ना, हा, ते घरी माझ्या बायकोला कळालं काय? आणि ती रागारागात निघून गेली. मला आनंद झाला की मला वाटलं की तू आहे ना साथ द्यायला. ती गेली तर गेली, मला काय फरक पडतो. पण तू असा ऐन टायमाला असं मला धोका दिल्यावर मी कोणाकडे बघून जागायचं आता? तिला एवढं सगळं कळलं, ती का परत थोडी येणार आहे? हे बघ अक्षय, तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, दोघं आपण अंधारात नाहीये, बरोबर कडे. ज्यावेळेस मी तुझ्या मागं लागले होते त्यावेळेस तू घरच्यांचं ऐकून माघार घेतली होती. मी खूप दिवस काढले रे, खूप वर्ष काढले तुझ्यासाठी. आणि आता जेव्हा मला चालून चांगल्या मुलगा चांगलं स्थळ आले, तो पण पैशावाला, तर आता मी का माघार घेऊ? का तुझा विचार करू?
तू केला होतास माझा विचार लग्न करताना? मी तुझ्या पुढं हात जोडले की नको करूस असं, पण नाही केलं. आणि तीच शिक्षा मला तुला द्यायची होती, म्हणून मी तुझ्याशी असं वागले. आणि हे बघ, माझ्याकडून तू काही अपेक्षा करू नको. आणि तुला एक गोष्ट सांगते, बायको ती बायको असते आणि प्रियसी प्रियसी आई असते. मला वाटलं तुलाच बायको बनवून आयुष्य काढावं. हा निर्णय चुकला का? हा निर्णय तू पहिलाच घेतला असतास ना, तर आज तुझ्या हे दिवस आले नसते. आता हे बघ, तुझ्या बायकोला तर कळालंच आहे. आता तिला म्हणून तुला घरी आणायचंय का तुला दुसरं काय करायचंय हे मला माहित नाही. ती कायची घरी ती तिला जिद्दी पोरगी हम्म. नाही ना. केलं ना आयुष्याचं वाटोळ होतं, परत तोंड नको दाखवत. जेव्हा माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं तेव्हा ह्याला माझी कदर नाही आली. मुलं असेच असतात, मुलींच्या आयुष्याशी कायम खेळतात, पण मुली फार प्रेमात वेडे असतात. जाऊन दे. आबा हा. उठा, मी आले. काय ग बाई? आई 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 कवर आली? हा, फोन नाही काय नाही, हा अचानक आली. असेच आले. का बरं रडू राहिली तू? हा काय झालं? काय मारत तो नवरा तुला? मग मला त्या घरी नंतर नाही जायचं. पोत कुठे तवाली? हा? दिली तेच त्याला टाकून. काय बरं? तिचा ना आपला काही संबंध नाही. आज त्या काळ्या मनाची त्याला जाण पाहिजे होती ना. अरे बाई त्याने असं काय कर. केलंय माहितीये का आबा? हा त्याची पहिली कॉलेज मधली मैत्रीण होती, जे माझ्यासोबत लग्न केलं ते घरच्याच्या मनाने केलं, त्याच्या मनाने नव्हतं केलं. पण माझ्या आयुष्याचं काय वाटोळं झालं ना. म्हणजे तुला कधी समजलं? हा? मी माझ्या नवरा एवढा विश्वास ठेवत होती. ते म्हणते भाऊजी त्यांनी सांगितलं आबा काही होऊ द्या, मला आता त्या घरी जायचं नाही. इकडे मी काही जीवाचं रान करून तुमच्यात जगल, पण मला हे जायला भाग पाडू नका. बंटी भाऊन तुला सांगितलं का? तुम्हाला काय वाटत नाही? नाही वाटत ना माझे. मग आता तू शेवटी पोटचा गोळा आहे, तुम्हाला काळजाचा तुकडा आहे. मग असं झाल्यावर कोणाला गोड वाटत सांग? माझ्या नवऱ्यावर लय जीव हा? होता माझा. हे बघ, तू मनाला काही खाऊ नको. तू पोटात जड नाही झाली, मग थाटात जड होणार आहे का? हा तू काही काळजी करू नको. पण आबा माझ्या मनातनं ना राग नाही जाणार. मी ना त्याच्यावर केस करणार आहे. बरं केस आता केस, केल्याशिवाय ना माझं मन शांत व्हायचं नाही. आता केस करून काय होणार आहे तूच सांग. काय होणार काय आहे? होणार आहे केस करून? हे का तुम्हाला भाजीपाला वाटतोय का? तुम्हाला काय वाटत नाही? भाजीपाला आहे का? त्यांनी काही करू, त्यांना मोकळं सोडू. ए बघ काय त्याच्याकडे 2 एकर क्षेत्र आणि तेवढं घर राहायला, काय त्याच्याजवळ? केस करून काय भेटणार आपल्याला? मला हा? त्याच्या इष्टीला काय नाही करायचं, पण मला त्याला दाखवून द्यायचंय. बाई हे की बघ, लग्न करून तू प्रेम कसं केलं. हे बघ, त्याला आपण दाखवायला जाऊ, खोरी आपण होणार आहे. वकील आपण लावा, यालपाटे आपण मारा, तारखावर तारखा चालणार, तवला आयुष्य ते बरबाद होणार. त्यापेक्षा तू नाही म्हणते नांदायला जायचं. पाहू आपण 4-6 महिने वाट पाहू. सुधारला तर ठीक, नाही सुधारला तर तो मी चांगला पोरगा पाहू, चांगलं लग्न करून देईल दुसरं. तू रडू नको, मनाला खाऊ नको. हा जरा शांत राह, जरची शांत राह, रडू नको, जरा डोळे पुस. हो थांब. एक तर तुझी आई नेमकी कार्यक्रमाला गेली. तिचं हा? नका सांगू, ती सारखी भावऱ्यागत फिरतच असते. मग आता काय तिला करू? तर एवढी लेकीची काळजी असते तर दिली असते का मला तिच्या नात्या गोत्यात बघून? मला तिचं नाव काढू नका. आणि मला आई म्हणायची पण लाज वाटते. जे काय आहे ते तुमचं आणि माझं नातं आहे. तशी तर ती सावतर आई होती. नाव काढू नका. बरं तिला नाही ते म्हणत नाही आणि काय? मला माझ्यासमोर पण आण नका तिला. बरं नाही आणणार आहोत. तू फक्त व्यवस्थित राह आणि रडू नको, विचार करू नको. विचार करू करून घेशील डोक्यात फरक पाडू तू. विचार मी आता हा. पक्काच केलाय. फक्त त्यांना दारात फिरू दे, त्याला दाखवते बायको काय होती तेव्हा किती जीव लावत होती, आणि आता दारात आल्यावर त्याची त्याला लायकी दाखवून देते. हे बघ, तो आला फोन नाही, त्याचा नंबर आहे ना वाटत ब्लॅकलिस्ट टाक. तो फोन करीत राहील तुला का निघून ये निघून ये, बरोबर की नाही? त्याला गरज असली तो आपल्या दारात येईल. मग तो आला मग मी पाहत त्याच्याकडं. हा बरोबर आहे ना? चालते, तुम्ही हा. नका काळजी करू. आली ना मी, त्याची चुकी आहे त्याला दाखवून देते. हा. काय
तुम्ही चहा प्याला का आबा? आणि काच मी ना रानात झोपलो होतो. मला नाही हवस रे या टायमाला ना. मी इकडेच बास टाकीत राहतो रानात. म्हटलं निवांत झोपावं. तुम्ही तुमच्या शेतात रानात गुंग झाला, लेकीचं तिकडं काय झालं काय नाही कवा बघाय नाही आला. ती सावतराई केली तिच्यात दंग. काय बोलायचं, माझा एखादा भाव असता तर माझ्या पाठीशी उभा राहिला असता. आता पण या गोष्टी जर मला माहितीच तुम्ही नाही मला ना. जाणीव करून दिली, एवढे माहिती माझी सख्खी आई असते ना, हे बघाय भेटलं नसतं मला. आणि माझा भाऊ नाही जगामध्ये पाहिजेलच. म्हणजे तुला आता हे बोलून दाखवायचंय का? तुला काय कमी केलं का मी आतापर्यंत? लहानसं मोठं मी केलं. अहो तुम्ही लग्न झाल्यापासून केव्हा माझ्या दारात आला, एक तासभर थांबला, केव्हा तुम्हाला माझी किंवा आली किंवा मला थोडस खायला घेऊन आला, काय तर घेऊन आला का? आपली लेक आता आहे कसं आहे बा, सारखं येणं बरोबर वाटत का? जवायच्या दारी सांग बरं. हा म्हणून. जाऊ द्या, होतोय ना फोन आपली बातचीत. देव आहे माझ्या पाठीशी. देवा का बरं कोणाला नाही जन्म बाप नाही का दिला. तुझ्या पाठीशी? एकदाच जीवन दिलंय, पण चांगलं दे. आणि असं दे की आता मी जिंकूनच दाखवणार. बाय आहे म्हणून काय झालं, माझं बाप- मन आहे. अगं तो बाप आहे तुझ्या पाठीशी. मी का तुला टाकून दिलं का लगेच? हा तुला आईची माया आहेच ना, बापाची देतोच ना तुला. काय आठवून दिलं तुला सांग बरं? मी आठवण्यात काय नाही. तुम्ही ना मी चहा टाकते. चहा नाही, चाल स्वयंपाकच कर डायरेक्ट. जेवण करायचं तुला. जेवायला नसेल तुम्हाला माहिती. हा काय चल. जेवायचंय, अन्न तर गोड लागाय पाहिजे ना जेवायला. हा विचार नको करू. स्वयंपाक करून जेवण करायचं. चल. आईला मस्त प्रेमात पडलो, मस्त बायकोला धोका दिला. हे कशाला दिवस आले असते. बोलता बोलता 6 महिने झाले. कपडे धुवा, भांडे घासा, नीट माझ्या जेवणाला मला बनवता येत नाही, मीठ मिरची बी लागत नाही. उगाच तिला धोका दिला मी. आता काय अक्षय, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. काय करतो, वाटे असतो का? ते बायकोचं दुखतंय ना, म्हणून ती माहेरी गेली. हा बायकोचं दुखत आहे, खरंय, बरोबर आहे बरं का. लय दुखत आहे ना. हा जास्त हा? मलाच करावं लागतंय ना. असं ना. मग आता सुधारलं का नाही? मला माहिती. अरे मी सांगितलेलं तुझ्या बायकोला, ध्यानात आहे का तुझ्या वाले? हा त्या मुलीला घेऊन तिथं गार्डन मध्ये बसत होता, गुळू गुळू गप्पा मारत होता. मग सगळं तू सांगितलं होय. हा मीच सांगितलं, मीच. आयुष्याचं वाटोळ करून टाकलं तू. काय करत होत सांगायची? काय करत होती सांगायची? हा? काय करत होती? असं का? त्याच्याशिवाय सुधारला नसतं ना तू. हो गेली जातात तुला सोडून. अरे बायको तर बायको गेली सोडून, आणि जिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करीत होतो का, तिने धोका दिला मला. मला माहिती जे धोका देत असत पुरी. हो बायको ती बायकोच असती. सगळं तुझ्यामुळे झालंय. सगळं हा तुझ्यामुळे झालंय सगळं. हा मॅच केलेलं आहे ना. सांगत होतो तुला मी, छाती ठोक पर्यंत सांगत होतो. काय केलं तू माझं? हा? काय केलं? काय केलं म्हणजे? आता तुला कळलं ना. हा बाहेर लफडे केल्यावर कसं होत असतं हो नाही. प्रपंचाचं. खरंच हा बायको नाही तर घर खायला उठतं रे. हा मग ऐक ना, बोल ना. तूच सांगितलं होतं ना, हा मी सांगितलं होतं. तेवढं तू सांगून बायकोला म्हणजे चल ना आणायला. तू सुधारला का पण आता? अरे 6 महिने झाले बघतोय ना तू. ती गेली का? ती पोरगी गेली तुला सोडून? तेव्हाच गेली ती. तवाच गेली ना. वाटलं होतं, तिचं लग्न बी झालं. होणारच होतं. मला वाटलं होतं ना तसं. हो बरं ऐक ना, तू धोका देणार राहतात, काही ध्यानात राहू दे. ऐक ना, हा तू मी सुधराव म्हणून हे सगळं केलं ना. हा आता तू बघतोय ना मी सुधारलोय. चल ना तिला आणायला. हा तिला आणायला चल ना. नाही, मी नाही येत भाऊ. अरे तुझं ऐकन ना, हा तुझं ऐकन ना. तुझं ऐकून तर एवढं झालंय सगळं. आता तू बघतोय 6 महिने झाले, मी कुठं आहे का? एक काम करतो, येतो. पण तू परत असे नखरे नाही करायला पाहिजे. तुला आता सांगतो तुम्ही. शपथ नाही करणार. सुधारला ना पण पक्का? हा. हा हा. मग आवडते भांडे धुय आणि चाल मग. हो झालेत का भांडे धुवायचे? झालेत ते. चाल मग. लगेच जाऊ आपण. हा चल. काय आबाला तर काय नाही कळत. मी तिला फुलं आली तेवढं 4-5 रुपये झालं असतं ना, इकून टाकली असती तर. ब्याला पाक मेथी आली. आबा काय काय करू राहिली बाई? आता ह्या मेथीचं काय करायचं सांगा बर.
आता काय तर का भाजीलाच खायचे आपल्याला. भाजीला एवढे खायचे वी हा मागल्या आठवड्यात टाकली असती देऊन तर तेवढं 60-70 रुपये झालं असतं का इकडे नाही? कोरे काढायला भाजी. हा तू आई सारखी फिरते राहती. काढलंच बाबा आईचं नाव. नाही सांगतो मग एकटा काय केलं तर. आबा. हा. तुम्हाला तर माहित आहे 6 महिने झालं मला येऊन. ती रोजानं एक बाई येत होती तिलाही बंद केली. कशाला बाई लावायची आहे? शेतातच मन रमवून घ्यायचं. आता देवानं दिलंय तसं तर काय करायचं, आलंय नशिबी भोगायचं. हाय त्यातच आनंदी बरं, काय राहायचं. आता तुला काही तो नवऱ्याचा फोन बिन येतो का? हा होय येतो पण नाही मी उचलत. ब्लॅकलिस्टला नंबर टाकलाय. दिसतं ना त्याच्या दिवसातून 7-8 वेळेस फोन करत असतो. हा ना आता त्याला कळते का बायकोची जिरली किंमत. आता त्याची जिरली चांगली. पण हा विषय काढाय ना तुम्ही नव्हता नाही, काढाय विचारतं पाहिजे. का? विचारतो मी तुला. काय वाईट वाटलं का तुला? सांग. कुणाला सांगू वाईट वाटून? आणि मग माझ्या हृदयाच्या कळा तर त्याला कळत असते तर ह्या गोष्टी केल्याच नसते ना त्यानं. बर जाऊ दे, नको विचार करू. घे भाजी आपल्याला सुट्टी भाजी बरोबर. हो बापराव, राम राम. भाऊजी तुम्ही राम राम राम. आय, आय. ये भाऊ. कोण हा? कोण जावई तुमचं. ये आले का रे इकडं? हा? अहो काय मामा, बस खाली अहो मला माफ लाज करा. वाटली बाई, लाज. बसू दे. तोंड घेऊन आले परत इकडं. हो बापराव. पारपुरीच्या अंगावरले डाग दागिने काढून खाले, ओपून खाले. पोर 6 महिने झाले त्याची इकडे. हा भाऊजी लपडे करता काय? परत तोंड दाखवायला आले आमच्याकडे. अहो चुकलो म्हणलं ना मामा. आबा हं. त्याला इथनं जायला सांगा. त्याची तोंड बघायची पण माझी इच्छा नाही. त्या पोरशी कर्ज म्हणावं लग्न. तुझा चांगला सुखाचा संसार होईल. कशाला आला आमच्या दारात? अरे मी काय म्हणतोय, ती गेली ना नवरा करून वहिनी. काय हा नवरा करून गेली ती. नवरा करून गेली? हा किती दिवस झालं? आता कमीत कमी का हा 6 महिने झाले. 6.5 महिने. तुम्हीच भाऊजी माझे डोळे उघडले. त्याच्यानंतर 15 दिवसांनीच गेली ती लग्न करून. याला तिने तड मारलाय. आता हा सुधारलाय वहिनी. आता काय पियत नाही, खात नाही, काय नाही. ते नादाला काय नाही लागत. तू बिचारा काबड कष्ट करतो, भरपूर काम वगैरे करतो. जिथं लागन तिथं काम करतो तो आता नाही करणार तसं काही. ऐक ना, सुधारलाय बाबरो तू. अगं बंटी म्हणतो ते खरंच खरंय. मी तुला ओळखायला चुकलो ग. माणसं आपल्या स्वतःच्या जेव्हा तीच म्हणतात. जोपर्यंत माणसाला मजा वाटते ना तेव्हा घरचं दारचं काही दिसत नाही. आणि तुम्हाला आता चुकी मापली. मी 6 महिने कसे काढले मला माहिती. असेच पुढच्या वर्ष काढेल. काय असेल ते माझ्या नशिबात होईल. त्याच्याला तसं काय नाही. काळजी करू. ऐक ना, अगं माझ्या डोळ्यात प्रेमाची पट्टी होती का त्यावेळेस. मी बायकोचं प्रेम खरंच समजू नाही शकलो. एवढ्या बरं तू माफ नाही करणार तर कोण माफ करणार आहे? अगं अख्खं घर खायला उठतं ग मला. तू नसल्यावर ना असं वाटलं कधी कधी की जीव देऊन टाकावं म्हणून. मग आता समजलं का तुम्हाला जावई? अहो, हा? प्रत्येकाकडून चूक होती मामा. अहो बायको ती बायको असते. हा नवऱ्याकडून चुकाचं झालं ना तरी बायको सहन करत असती. आणि तुम्ही खुशाल बायकोला गळ्यात. आज 9 वर्ष झालं मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. काय भेटलं तुम्हाला प्रेम करून? काय भेटलं? मीच एखादा नवरा करून गेले असते तर तुम्ही कुणाची माफी मागायला आला असता इथं सांगा मला. मला करता येत नव्हता काय एखादा नवरा. अगं मामा, सगळ्या चुका माफ कर. माझी पहिली आणि शेवटची चुकी माफ करा ना. परत मी माझ्या बायकोला कधी त्रास नाही देणार. खरंच सांगतो. बरं मी काय म्हणतोय, रडू नका आता. आज सुनी आता थोडं शांत राहा जरा. आता तो पाहुणा आला, शरण आला आपल्याला. त्याची चूक त्यानं मान्य केली. काय केलं ना काय होतंय. हा मग जाऊ द्या. त्यानं माफी मागितली ना आपल्याकडे. तो जवळ मागितली, माझ्याजवळ मागितली. आता तू सुखाने जाय, सुखाने परपंच कर. याच्या पुढे पाहुणे जर चुकीचा पाऊल जर पडताना जर दिसला महापुरीला, जर महापुरीचा काही केलं घातपात तर मग मी ऐकणार नाही. मी आहे ना, जबाबदार आहे ना मी. हा मग तेच. मग इथून पुढं काहीच नाही करणार. आणि मामा, मला आता चांगलंच कळलंय बायकोशिवाय संसाराला अर्थ नाही. आणि बायको ती बायकोच राहते. जाऊ दे मी माफ केलंय तुम्हाला. परत नाही चुकणार नाही असं. ठीक आहे आबा जाते मी. भाऊजी चला आपण निघू. चहा बरं, मी काय बनवते. म्हणतो, आता एक कर. हा. पाहुणे आले एक कर घरी चाल. चहा पाणी घे आणि त्यांना चहा पाणी करू. आणि जा गोडी गोडी व्यवस्थित आनंदाने राहा. हा. हा, चला. 8 दिवस झाले
म्हणजे चल. मला कपडे बी धुताना वास येत असेल ना. नाही नाही, तुमचा कशाला मला वास येणार आहे. पाहुण्याने चपला सुद्धा नाही आणल्या पायात पाय. नाहीच राहिलं आता काय करणार.